हे गायज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आज आपण बनवणार आहे महाराष्ट्राची ऑथेंटिक आणि सगळ्यांची फेवरेट अशी आळूवडी. ही बघा किती छान अशी बनली आहे. यासाठी मी बाजारातून अशी पानं आणलेली आळूची आणि ही अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्या पाठीमागचे मी देठ सगळे काढून घेतलेले आहेत. आता ही पानं ना थोडीशी जून आहेत, म्हणजे जराशी मोठी आहेत, त्यामुळे त्याच्या पाठीमागच्या शिरा थोड्याशा जाड आहेत आणि त्या आळूवडी शिजवताना वगैरे ना त्या शिजल्या जाणार नाहीत. त्यामुळं मी याच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत. तुमच्याजवळ जर कवळी पानं असतील तर तुम्ही अजिबात शिरा वगैरे काढू नका. आता इथं खूप लोकांना ना अशी भीती असते की पानं आळूची खवखवतील, त्यामुळे आळूवडी खूप सारे लोक खात नाहीत. त्यासाठी मी इथं तुम्हाला सांगते की आळूची पानं ना एक अख्ख्या लिंबाचा रस टाका किंवा अर्ध्या लिंबाचा रस असं पाण्यामध्ये टाकून ना ती अशी पाण्यामध्ये ठेवायची, लिंबाच्या पाण्यामध्ये. लिंबू एक अर्धा किंवा एक पिळा त्यामध्ये आणि ते ठेवायचे, म्हणजे त्याचा खवखवपणा कमी येतो. आता त्यासाठी लागणारं ना आपण म्हणजे खरडा जो आहे आपला तुमच्याकडे तयार असेल तर ठीक आहे. असं 6 ते 7 मिरच्या, 10 ते 12 पाकळ्यांचा लसूण आणि थोडेसे जिरे यामध्ये टाकून हे मी कच्चंच असं हे करून घेते, वाटून घेते मिक्सरला. हे बघा अशा पद्धतीने मी हे करून घेतलं. आता आपण ना त्यासाठी लागणारं पीठ बनवून घेऊया. त्यासाठी 1 वाटी बेसनचं पीठ. इथं तुम्हाला 2 चमचे तांदूळाचं पीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी एक कढीपत्ता लवर आहे, त्यामुळे मी कढीपत्ता सगळ्यामध्ये टाकते माझ्याजवळ असेल तर. इथं मी 5 ते 6 पानं कढीपत्त्याची बारीक चिरून टाकलेली आहेत. आपण मिरची आणि लसूणची बारीक पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घातली. आता थोडंसं हिंग घालायचं यामध्ये, थोडीशी धनेपूड नसेल तर नका टाकू. थोडीशी हळद टाकूया यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकूया. इतकं मीठ मी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चिमूटभर सोडा टाका, म्हणजे जे आपली बेसन पीठ आहे ना ते थोडंसं व्यवस्थित शिजेल. आणि आता थोडे ह्यामध्ये पांढरे तीळ टाका. पांढरे तीळ टाकायचे नसतील तर नका टाकू. इथं थोडासा ओवा घेतला आहे मी आणि तो असा हातावरती क्रश करून यामध्ये टाकलेला आहे. ओवा टाकल्यानंतर आता त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून घेतलेली ती यामध्ये टाकली आहे मी. आणि लास्टला हा चिंचेचा कोळ आहे. तुम्हाला जर चिंच अवेलेबल नसेल तुमच्याजवळ तर 1 अख्खा लिंबू किंवा अर्धा लिंबू असा यामध्ये पिळा. त्यामुळे जर खवखवणारं वगैरे असेल तर ते कमी होतं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि लागेल तेवढं पाणी यामध्ये घालूया. आता इथं मी कन्सिस्टन्सी कशी बनवते, आपण जे भजी वगैरे बनवायला जसं पीठ बनवतो ना तसं बनवते मी इथं. तुम्ही जसं रेग्युलर बनवता तसं बनवलं तर चालेल, पण एकदा असं बनवून बघा. एकदम पातळ लेअर द्यायचा पिठाचा, ते सुद्धा चालतं. खूप असं घट्ट जास्त पीठ मिळलं आणि जास्त पानाला पीठ लावलं तर ते सगळं पीठ होतं आणि आळूच्या पानाचा स्वाद असा राहत नाही. त्यामुळे मी इतकं असं पातळ पीठ भजीसारखं बनवते आणि त्यावरती आळूच्या पानावरती अशी पातळशी लेअर देते. आता इथं आपण सगळं पाणी यातलं ओतून टाकलेलं आहे आणि हे असं अळूचं पान घेऊया आणि हे जे आपण पीठ बनवून घेतलं होतं, हे बघा इतकं पातळ असं पीठ बनवलं आहे आणि ते आता यावरती चमच्याच्या सहाय्याने मी लावते, कारण यामध्ये मिरची आहे. मिरचीमुळे हाताला आपल्या जळजळ होऊ शकते, त्यामुळे असं चमच्यानं हे पसरवून घ्यायचं. किती छान असं लावून घेतलं आहे बघा. हे असं अख्ख्या पानाला मी लावून घेतलं. हॉटेलमध्ये आपण गेलो तर व्हेज लोकांचा असा स्टार्टर असतो आळूवडी, तशीच मी अगदी हॉटेल टाईप अशी बनवते. हे बघा इतकं छान असं यावरती लावून घेतलं आहे आपण. आता यावरती ना 1 पान दुसरं ठेवूया. तुम्ही असेच रोल केले तरी चालतात, नसेल तर असं पान ठेवा. असे 3-4 पानं एकमेकावर ठेवून प्रत्येकाला असं हे लावा, पीठ लावा, म्हणजे आपली आळूवडी जरा मोठी होते. नसेल तर छोट्या छोट्या करायच्या असल्या तर एका पानाचं पण करू शकतो आपण. आता इथं मी दोन्ही पानाला असं लावून घेतलं आणि अशी सुरळी बनवून घेतली आहे त्याची. हे बघा अशा पद्धतीनं. आता हे ना माझ्या स्टीमरमध्ये अख्खं पान असं बसत नाही, त्यामुळे मी असं मधून हाफ केलं याला, म्हणजे कट करून घेतलं. हे बघा हे पीठ लावून झालं, सुरळी केली आहे आणि असं मधून असं याला कट करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीनं मध्ये कट केलं मी मध्ये आणि
ह्याला असं स्टीमरमध्ये ठेवून दिलं. हे बघा अशा पद्धतीनं स्टीमरला थोडंसं खाली तेल लावलं आहे मी चिटकू नये म्हणून. आणि हे सगळ्या माझ्या असं आळूच्या पानांना पीठ लावून झाले. आता मी हे स्टीम करायला ठेवते. हे बघा आता ह्या स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं, एक तांब्यावर पाणी टाकलं आहे आणि त्यावरती अशी आळूवडी ठेवून दिली. वा, आता माझा गॅसचा प्रॉब्लेम अजून चालूच आहे. मी त्यामुळे हे इंडक्शनवरती इडलीच्या सेटिंगचं जे आहे ना त्यावरती मी हे स्टीम करते. हे बघा इडलीचा पॉईंट आहे इथं, त्यावरती मी हे स्टीम करून घेतलं. हे बघा आता आपल्या आळूवड्या बनून तयार आहेत. ह्या पॉईंटला काढायच्या. पान जास्त म्हणजे खूप स्टीम करायला जायचं नाही, म्हणजे पान पूर्णच मर्ज होऊ द्यायचं नाही. अशा पद्धतीनं पान असे व्यवस्थित आहे आळूचं पान तोपर्यंतच आपण ती बाहेर काढायचं. पीठ लगेच शिजतं, सोडा टाकल्यामुळे पण व्यवस्थित शिजलेलं असतं ते. हे बघा सगळ्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत आळूवडी. आता तुम्ही शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय करा. मी इथं थोडेसे डीप फ्राय करते. तुम्हाला जसं म्हणजे सोयीस्कर वाटतं तसं बनवा. आळूवडी आपली मी इथं तळून घेते. हे बघा अशा पद्धतीनं मी अशा खरपूस भाजून घ्यायच्या. यामध्ये किती छान अशी आळूवडी, त्याचा म्हणजे स्ट्रक्चर किती छान आलं आहे बघा आळूवडीला. खूप छान असं स्टीम करायला ठेवल्यापासून आळूवडीचा वास असा खूप छान घरभर पसरतो. इथं आपली आळूवडी छान फ्राय करून घेतलेली आहे मी. अशा पद्धतीनं तुम्हीही घरी करून बघा नक्की. आणि आळूची पानं खवखवतात म्हणून आळूवडी करायची बंद केला असाल तर त्यामध्ये लिंबू रस पिळून ठेवा, म्हणजे खवखवणार नाही. अजिबात खवखवलं नाही ही आळूवडी आम्हाला. आणि इथं मी कढीपत्त्याची पानं पण त्यावरती अशी तळून टाकून घेतलेली आहेत. हे बघा अशा पद्धतीनं खूप छान अशी आळूवडी बनवून तयार आहे. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला अशी रेसिपी हवी असेल कोणती तर पदार्थ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.